नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. सोमवारी उपवास करणाऱ्यांचं कर्म बदलतं का? धार्मिक दृष्टिकोनातून सखोल विचार केला तर आपल्या धार्मिक परंपरेत उपवासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यस्पद मानले गेले आहे. विशेषतः सोमवारी उपवास करणं हे भगवान शंकराच्या कृपेसाठी आणि चांगल्या कर्मासाठी केलं जातं. कर्म म्हणजे आपल्या जीवनातील कृती, त्याचे परिणाम आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास उपवास केल्याने केवळ शरीर शुद्धीच होत नाही, तर मन, बुद्धी, आत्मा आणि कर्म या साऱ्यांचाच परिष्कार होतो. या भागात आपण पाहूया की सोमवारी उपवास केल्याने नक्की कोणतं धार्मिक परिवर्तन घडतं आणि याचा आपल्या कर्मावर काय परिणाम होतो. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे आमचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. तर सोमवारी उपवासाची महिमा. धर्मशास्त्रामधील उल्लेख काय सांगतो ते पाहू. भगवान शिव हे संहाराचे देव असून ते सहज प्रसन्न होणारे आहेत. सोमवारी उपवास करण्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये आलेला आहे. स्कंदपुराण, लिंगपुराण, शिवमहापुराण या ग्रंथामध्ये सोमवारी उपवासाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. सोमवारी उपवास करणाऱ्यांवर भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचे पापकर्म क्षीण होतात असं शास्त्र सांगतं. सोमवार व्रत कथा या ग्रंथात उपवास केल्याने आयुष्याला समृद्धी, शांती, आरोग्य आणि सत्कर्म लाभतात असा उल्लेख आहे. उपवासाचा धार्मिक उद्देश. उपवासाचा उद्देश फक्त अन्नत्याग नसून त्यामागे एक आध्यात्मिक, धार्मिक आणि कर्मशुद्धीचा मार्ग असतो. सोमवारी उपवास करण्याचे काही मुख्य धार्मिक उद्देश आहेत. ईश्वर प्राप्तीसाठी मन व चित्त शुद्ध करणे, कर्मशुद्धी घडवणे व पापक्षालन, शिवभक्ती ही भक्तिपथावर स्थिर होणे, धार्मिक नियमांचं पालन करून पूर्वजांचे संस्कार जोपासणे, हे काही धार्मिक उद्देश आहेत. सोमवारी उपवास व कर्मशुद्धी. कर्म हे जीवनाचं मूल आहे. आपल्या कर्मानुसारच आपलं आयुष्य ठरतं, हे भगवद्गीतेतही सांगितलं आहे. सोमवारी उपवासामुळे कर्मात काय बदल घडतो ते आपण पाहू. नंबर 1 म्हणजे पापकर्म क्षीण होतात. शास्त्रानुसार उपवास ही एक तपश्चर्या आहे. उपवासाद्वारे आपण मनावर नियंत्रण ठेवायला शिकतो. मन, वाणी, कर्म या तिन्हीची शुद्धता उपवासाद्वारे प्राप्त होते. मित्रांनो, सोमवारी उपवास केल्यास पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मात केलेल्या चुकीच्या कर्माचा प्रभावही कमी होतो. नंबर 2 म्हणजे सत्कर्माची प्रेरणा मिळते. उपवासामुळे आत्मानुशासन वाढतं आणि चांगली कर्म करण्याची वृत्तीही तयार होते. माणूस आपल्या आचरणाकडे जागरूक होतो. उपवासादरम्यान ध्यान, मंत्रजप, शिवपठण केल्यास आपल्याला धार्मिक ऊर्जा प्राप्त होते. नंबर 3 म्हणजे कर्मबद्धतेतून मुक्ती होते. शिव म्हणजे मोक्षाचे दाते. त्यांची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे सोमवारी उपवास. भगवान शिवाच्या कृपेने कर्मबद्ध आत्मा हळूहळू मोक्ष मार्गाकडे वळू लागतो. चांगल्या कर्मांनी भवसागर तरून जाण्याची ताकद आपल्यामध्ये प्राप्त होते. नंबर 4 उपवास आणि मानसिक परिवर्तन. धार्मिकदृष्ट्या कर्म हे केवळ शरीराच्या कृतीपुरतं मर्यादित नाही राहत, तर विचार, भावना आणि इच्छाही कर्मात येतात. उपवास केल्याने मन शांत होते. त्यामध्ये आपल्याला ईर्ष्या, द्वेष कमी होतो. प्रेम, सहानुभूती, क्षमा वाढते. मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरण घडते. हे मानसिक परिवर्तन आपल्या व्यवहारात आणि कर्मात आपल्याला चांगले परिणाम घडवतात. सोमवारी उपवासाचे धार्मिक नियम. धार्मिक दृष्टिकोनातून सोमवारी उपवास करताना काही नियमाचे पालन केल्यास कर्मशुद्धी जलद होते. सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपिंडीचे दर्शन घ्यावे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. फक्त फलाहार घ्यावा किंवा उपवासी राहावे. संध्याकाळी शिवाची आरती करावी, अभिषेक करावा किंवा नैवेद्य व प्रदक्षिणा घालावी. कथा वाचन. विशेषतः सोमवारी व्रतकथा वाचावी. सात्विक विचार ठेवून कोणालाही न दुखवावे. हे नियम केवळ आचरण नसून आपल्या चित्तशुद्धीचे मार्ग आहेत. उपवास आणि देवांशी नाते. भगवान शिव हे अत्यंत भोळेनाथ आहे. ते आपल्या भक्तांकडून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. पण जर एखादा भक्त सोमवारी उपवास करून त्यांना भक्तिभावाने त्यांचे स्मरण करतो, तर ते त्याच्या कर्मरूपी रचनेत बदल घडवतात. अनिष्ट, ग्रहदोष, पितृदोष दूर होतो.
जीवनातील अडथळेही दूर होतात आणि पुण्यसंचय वाढतो. दैविक कृपेने मनुष्य नकारात्मक कर्मापासून दूर होऊ लागतो. कर्मपरिणामांचे अनुभव. धार्मिक अनुभव कथांमध्ये अनेक उदाहरणे आहेत की एखाद्या स्त्रीने सोमवारी उपवास केल्याने तिला उत्तम पती प्राप्त झाला. एखाद्या गृहस्थाला आर्थिक संकटातून मार्ग सापडला. काहींना आजारांपासून मुक्तीही मिळाली, तर काहींना शिवभक्तीमुळे जीवनात स्थैर्य व शांती प्राप्त झाली. हे अनुभव फक्त दैविक नाहीत, तर ते कर्माच्या परिणामाचे मूर्त परिणाम आहेत. सोमवारी उपवास करणाऱ्यांच्या जीवनशैलीत कोणत्या प्रकारचे धार्मिक बदल घडतात? आचरण सात्विक होते. भजन, पूजन, मंत्रजप याकडे आपला कल वाढतो. राग, लोभ, द्वेष यांच्यापासून मन मुक्त होऊ लागते. सर्व कुटुंबावर चांगल्या कर्माचा प्रभाव जाणवतो. देवाचे स्मरण वाढते आणि आपली आत्मजागृतीही होते. पार्वती माता आणि सोमवार व्रत. मातेने महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी सोमवारी उपवास केला. या उपवासामुळेच शिवांनी पार्वतीला स्वीकारले होते. चंद्राचा शाप. चंद्राला दक्ष प्रजापतीच्या शापामुळे क्षय होत होता. त्यांनी शिवाची आराधना केली आणि सोमवारी उपवास करत राहिला. त्यामुळे चंद्राला सोम म्हणजे चंद्र या नावाने पुन्हा तेज प्राप्त झालं. भगवान शिव हे मोक्षाचे दाते आहेत. त्यांच्या कृपेने कर्मबंधनं छिन्न होतात. सोमवारी उपवास केल्याने आत्म्याचे पातळीकरण घडते. कर्माचे संस्कार शुद्ध होतात. अंतःकरण निर्मळ होते. अहंभावाचा नाश होतो. या सर्व गोष्टी मोक्षाच्या मार्गावर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सोमवारी उपवास करणं हे केवळ धार्मिक कर्म नाही, ते कर्मशुद्धीचा आणि आत्मिक विकासाचा एक प्रभावी मार्ग आहे. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. आपलं मनोबल वाढतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्मशुद्ध होऊन शिवकृपेस पात्र होण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. तरीही आपण श्रद्धा आणि नित्यधार्मिक भावनेने सोमवारी उपवास करून आपल्या जीवनातील कर्म बदलू शकतो आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग स्वीकारू शकतो. ओम नमः शिवाय. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. बेल